महाराष्ट्र यूट्यूब अहिल्यानगरमध्ये आणखी चॅनलमध्ये एक आपल्या बिबट्या सगळ्यांचं चिरबंद स्वागत झाला. आहे. आणि कोपरगाव तालुक्यातील आपण पडेगाव आता शिवारामध्ये बिबट्याचा हा व्हिडिओ बिबट्या बघितलेला चिरबंद असेल, झाला. परंतु बिबट्या त्याच्या अगोदर चिरबंद करण्यासाठी वन एक विभागाकडून वेगळा आता संदर्भ तुम्हाला मोहीम सांगतो. राबवली जाते. तर आता संसदेचं अधिवेशन चालू आहे दिल्लीमध्ये, आणि त्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत असं मिळून 10 तास चर्चा वंदे मातरम या विषयावर घडवून आणली. म्हणजे विरोधी पक्षाला त्यांनी जबरदस्तीनं सांगितलं होतं की निवडणूक सुधारांच्या कार्यक्रमावर जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर अगोदर वंदे मातरम ह्या विषयावर तुम्हाला चर्चा करावा लागणार आहे. आणि तो व्हिडिओ, त्याची बातमी तुम्ही बघितलेली असेल की नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये खोटे संदर्भ सांगितले वंदे मातरमच्या संदर्भात, आणि म्हणजे ते थोबाडावर पडलेले. पंतप्रधान स्वतः ज्यांनी वंदे मातरमच्या संदर्भात म्हणजे काँग्रेसला बदनाम करण्यासाठी, नेहरूंना बदनाम करण्यासाठी त्यांनी वंदे मातरमचा वापर करायचा प्रयत्न केला बंगालच्या निवडणुकाच्या संदर्भात, परंतु ते स्वतः तोंडावर पडलेले अशी परिस्थिती झालेली असताना, तर आता तुम्ही म्हणशाला अगोदर बिबट्याचा व्हिडिओ दाखवता आणि आता हे वंदे मातरम काय सांगितलं. तर विषय असा आहे, देशात शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. गेल्या 10-11 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला कुठलाच भाव नाही, म्हणजे कुठल्याच शेतमालाला भाव नाही. जे भाव काँग्रेसच्या काळात 2014 पूर्वी मिळत होते तेच भाव आजही शेतकऱ्यांना मिळतात, बाकीच्या निविष्ठांचे भाव वाढलेले असताना सुद्धा. तर मग असं असताना तसंच संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भारतात इंडिगोचा जो विमानाचा म्हणजे हे झाला, मुद्दा झाला की विमानं रद्द झाली. 8-8, 10-10 दिवस विमानच उडू शकत नव्हते अशी परिस्थिती झाली. भयंकर असे व्हिडिओ आपण बघितलेले असताना एका मुलीच्या बापाचा व्हिडिओ, म्हणजे तो म्हणजे इतक्या मागास परिस्थितीत हा भारत देश आहे अशी विमानाच्या इंडिगोच्या विमानाच्या संदर्भात तुम्ही तो बघितलेला असेल. बाहेरच्या देशातले नागरिक इंडिगोच्या ऑफिस म्हणजे तिथं त्या विमानतळाच्या तिथं त्या काउंटरवर उभे राहून नाचत होते, आणि आपण सांगतो आम्ही विश्वगुरु विकास केला वगैरे वगैरे. तर आता तुम्ही म्हणशाल पुन्हा इंडिगो कशाला काढलं. तर म्हणजे देशात वेगवेगळ्या समस्या असताना नरेंद्र मोदी यांनी संसदेत मात्र 10 तास वंदे मातरम चर्चा केली. आता जेवढं मोठं वंदे मातरम योमेशचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे, तेवढं तरी एका वेळेस कुठल्याही कार्यक्रमात वाजवणं शक्य नाही. म्हणून त्यावेळेस काँग्रेस आणि उमेशचंद्र चॅटर्जी यांनी मिळून काही कडवेच फक्त एकच कडवं फक्त वाजवलं गेलं पाहिजे किंवा ते राष्ट्रगान म्हणून ठरवलं गेलं. तसंच जनगण मन सुद्धा मोठं गीत असताना त्याच्यातला काही भागच फक्त राष्ट्रगीत म्हणून वाजवला जातो. परंतु कुठल्याही राजकारणात कुठल्याही ठिकाणी संसद वास्तविक नेहरू आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी नाही, परंतु नरेंद्र मोदी यांनी तिचा सुद्धा आता गैरवापर करण्याचं सुरू केलेलं आहे. तर तुम्ही म्हणशाल आता पुन्हा वंदे मातरम चालू झालं. मूळ मुद्दा बिबट्याचा आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढं आहे की देशात वेगळ्या समस्या असताना नरेंद्र मोदी मात्र संसदेचा वेळ कशासाठी वाया घालवतात 10-10 तास वंदे मातरम. अरे ज्या वंदे मातरममध्ये भाजप RSSचे लोक सहभागी नव्हते, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते, ते इंग्रजांची गुलामी करण्यात मशगूल होते किंवा इंग्रजांकडून पेन्शन घेत होते, पैसे मिळवत होते, आणि इथल्या स्वातंत्र्य सैनिकांची गुप्तहेरी बातमी खबरी पुरवण्याचं काम किंवा खबरीलाल जे होते इंग्रजांचे, जे स्वतःला आता देशभक्त म्हणवतात, RSS भाजपचे लोक, जे तेव्हा 1945च्या अगोदर खबरीलाल होते इंग्रजांचे, ते आता वंदे मातरम आणि देशभक्तीवर बोलायला लागले. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का बिबट्याचा संदर्भ कशासाठी आहे, तर वंदे मातरम हा मुद्दा भारतात आत्ता नसताना नरेंद्र मोदी मात्र ज्या लोकसभेचा खर्च एका मिनिटाचा 11 ते 12 लाख रुपये, तिथं 10 तास वंदे मातरम वाया घालवले, परंतु लोकांच्या प्रश्नांवर लोकांच्या समस्यावर ते बोलले नाही. म्हणजे त्यांचं एक धोरण आहे, एक समस्या आहे ना, ठीक आहे, आणखी एक दुसरी समस्या तयार करून ठेवा देशात, म्हणजे लोक त्या समस्येच्या मागे पडतील, मूळ जी समस्या आहे ती दुसरीकडे राहील. तर आता संदर्भ मी अगोदर बरेच सांगितले, आता मूळ मुद्द्यावर येऊ. तर मूळ मुद्दा असा आहे की प्रत्येक गावात कुठेही जा तुम्ही, बिबटे बिबटे बिबटे, लोक बिबट्याबद्दल बोलतात, सगळीकडे बिबटे पसरले. तर हे बिबटे एवढे आले कुठून, तर हे बिबटे, माझा असा आरोप आहे, माझा असा संशय आहे की सरकारनेच शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे,
कर्जमाफीच्या संदर्भात असेल, कुठल्याच शेतमालाला भाव नसणे हा एक मुद्दा असेल. हे मुद्दे दडपून टाकण्यासाठी सरकारने हे बिबटे पसरवलेले आहे काय, अशी माझी शंका आहे. याचं उत्तर खरं तर वनमंत्र्यांनी दिलं पाहिजे. आपले भंपक वनमंत्री गणेश नाईक, जे मुंबईतले. आता मुंबईतल्या व्यक्तीला इथं महाराष्ट्रातला वनमंत्री केला, याला वनमंत्री या शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नसणार आहे. वनमंत्री म्हणजे त्याला वाटत असणार आहे वन म्हणजे वन, एक इंग्रजीतला वन नाही का, तो वन वाटत असणार आहे त्याला. वन, जंगल या गोष्टी माहीत नाही असणार मुंबईतल्या माणसाला. आणि अशा माणसाला, भंपक माणसाला काय केलं, वनमंत्री केलं. आणि तो काय सांगतोय, आम्ही 1 कोटी शेळ्या जंगलामध्ये सोडणार, त्याच्यातून बिबट्याची समस्या संपून जाईल. तसंच भाजपचा सहयोगी पक्ष असलेला नवनीत राणा का कोणीतरी, तो रवी राणा, त्या भंपक आमदाराने सांगितलं का बिबटे आता आपण पाळले पाहिजे कुत्र्यासारखे, म्हणजे बिबट्याची समस्या संपून जाईल. अशा लोकांना वास्तविक बिबट्या समोर सोडलं पाहिजे, बिबट्या एका खोलीत कोंडला पाहिजे, त्या खोलीत यांना नेऊन सोडलं पाहिजे. असे नालायक लोक आहेत. म्हणजे मूळ लोकांच्या काय समस्या आहे, नगर जिल्हा असेल किंवा कुठलाही महाराष्ट्रातलं गाव असेल, इथं लहान मुलं 5-5, 6-6 वर्षापेक्षा लहान वयाची मुलं बिबट्यानी मारून टाकलेले, आणि यांना त्याच्याबद्दल कुठलंही गांभीर्य नाही. 10 ते 15 लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे बिबट्यांच्या हल्ल्यात. आणि मोठे जे व्यक्ती आहे किंवा प्रौढ लोक आहेत, त्यांची तर संख्या न मोजलेली बरी. अशी परिस्थिती राज्यात झालेली असताना हे भंपकपणे, निर्लज्जपणे सांगतात की बिबटे कुत्र्यासारखे पाळा किंवा आम्ही 1 कोटी शेळ्या सोडणार आहोत. अरे मूळ समस्या काय, लोकांचा प्रश्न काय, तुम्ही भंपक सारखं काय बोलता? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, आणि वास्तविक जनतेला पण लाज वाटली पाहिजे की आपण किती नालायक लोक निवडून दिलेले आहेत. म्हणजे आपण नालायक आहोत का काय, असा प्रश्न आता लोकांना पडायला पाहिजे. इतके भंपक आणि इतके नालायक लोक निवडून दिले. तो गणेश नाईक साला वनमंत्री, त्याला अक्कल नाही कुठली, सांगतो की आम्ही बिबट्या सोडणार आहे, म्हणजे बिबट्यांसाठी शेळ्या सोडणार आहेत 1 कोटी. तर मूळ मुद्दा हाच आहे. आता मी जो काही संदर्भ सांगतोय का, हाच मूळ मुद्दा आहे की हे जे बिबटे एवढे संख्या वाढलेली, ही संख्या जाणून बुजून वाढवण्यात आलेली आहे का, आणि मूळ समस्या जी शेतकऱ्यांची ती दडपण्यासाठी लोकांना वेगळ्याच समस्या तयार करायची आणि तिच्या मागे पळायला लावायचं, असं जे भाजपचं धोरण आहे त्याचाच हा भाग दिसतो. कारण सगळीकडे यांचं सरकार आहे, केंद्रात यांचं सरकार आहे, राज्यात यांचं सरकार आहे. अशा परिस्थितीत लोकांना भरकटवण्यासाठी यांनी काढलेला हा एक नवीन अजेंडा दिसतो किंवा एक नवीन यांचं धोरण दिसतं. तुम्ही मूळ समस्या सोडवण्याच्या ऐवजी आता नवीन समस्या तयार करून ठेवलेली बिबट्याची. तर हा बिबट्या ही सरकारचंच काहीतरी षडयंत्र आहे, सरकारचंच काहीतरी एक नवीन धोरण आहे लोकांना वेगळ्या मुद्द्याकडे भरकटवण्यासाठी. त्याच्यातून लोकांचे जीव जातात. सत्तेसाठी यांनी, म्हणजे हे की कोणत्या थराला जाऊ शकतात सत्ता टिकवण्यासाठी, त्याचा हा भाग आहे. धन्यवाद. म्हणजे हा जो बिबट्याचा प्रश्न आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे. लहान बालकांचा याच्यात जीव गेलेला आहे, मोठ्या माणसाचे गेले तर ती गोष्ट वेगळी, परंतु निष्पाप बालकांचा जीव जाणं खूप गंभीर गोष्ट आहे. आणि त्याच्यावर भंपक सारखं वनमंत्री आणि तो रवी राणा आणि आणखी लोक काही बेशरम सारखे स्टेटमेंट करतात, त्याचा मी एक शेतकरी म्हणून निषेध करतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही खरी समस्या आहे. तुमची एक समस्या आहे ना, आम्ही दुसरी समस्या निर्माण करतो आणि पळा त्या समस्येमागे, असा हा भाग आहे. धन्यवाद.